योग्य ठिकाण, योग्य दर्जा आणि मार्केटिंगची रणनीती जर तुम्ही चांगली वापरली तर 100% तुम्ही यशस्वी होऊ शकता. नमस्कार, मी मंगेश कल्याणकर, साईबा अमृततुल्य डायरेक्टर. सुरुवाती मोठ्या भांडवली गुंतवणूक करून तुम्ही बिझनेस करू शकत नाही. कारण काय, छोट्या भांडवलामध्ये बिझनेस कसा तयार करायचा किंवा बिझनेस कसा चालवायचा ह्याचा अभ्यास केला पाहिजे. आता नवीन उद्योजक आज चहाकडे जास्त वळत आहेत. सगळे अमृततुल्य आज मार्केटमध्ये आलेले आहेत. पण अमृततुल्य नक्की कुठला घ्यायचा, अमृततुल्य चहा नक्की त्यांना प्रेझेंट कुठला करायचा किंवा त्यांच्या भागामध्ये चहा कसा व्यवसाय झाला पाहिजे. अमृततुल्यचा कुठलाही असू दे, पण चहाची क्वालिटी चांगली असावी, चहाचं प्रेझेंटेशन चांगलं असावं किंवा चहाची चव ही तुम्ही त्या भागामध्ये चांगली देता आली पाहिजे. तर ह्या विचार करूनच तुम्ही अमृततुल्यचा व्यवसाय करत असताना तर साईबा अमृततुल्य का घ्यावं किंवा साईबा अमृततुल्यमध्ये काय असं विशेष आहे ह्याचा विचार करूनच फ्रँचायझी घ्यावी. सगळ्या ठिकाणी ब्रँड येतो, पण त्या ब्रँडच्या ठिकाणी त्याच्या मागे त्याची मेहनत जरुरी असते. कारण त्यांनी त्याची मेहनत जर केली, त्याचं प्रेझेंटेशन चांगलं केलं किंवा त्याला त्यांनी कस्टमरला सर्व्हिस जर चांगली दिली तर तो फ्रँचायझीवाला किंवा तो शॉपवाला तर त्या ठिकाणी टिकतो आणि चांगला सेल करतो.